महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील हवेचे दाब आजपासून वाढण्यास सुरुवात होत असून आज व उद्या 1004 हेक्टोपास्कल आणि मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी 1006 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचे दाब वाढतील. त्यानुसारच पावसाचे प्रमाण कमी राहील. महाराष्ट्रातील एकूण सर्व जिल्ह्यांच्यापैकी पुणे, पालघर, नाशिक, जळगाव, बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर या 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. तर सिंधुदुर्ग, बीड, सोलापूर, हिंगोली व नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीच्या जवळपास पाऊस आत्तापर्यंत झाले. 31 तारखेपर्यंत मी सांगतो आहे, 1 जून ते 31 जुलै ही स्थिती तशी समाधानकारक आहे. जिथं पाऊस कमी झालेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, बीड, सोलापूर, हिंगोली, नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये देखील पुढं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगले पाऊस होतील अशी अपेक्षा धरूया आणि तिथेही चांगल्या पावसाची शक्यता आपण अपेक्षित करूया. आता एकूणच भारतीय हवामानशास्त्र विभागानं 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या 3 दिवसासाठी दिलेला जो जिल्हावार पावसाचा अंदाज आहे तो मी थोडक्यात आपल्याला सांगतो. प्रामुख्यानं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 20 ते 32 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 20 ते 21 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 16 ते 20 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात 13 ते 17 मिलीमीटर या 3 दिवसात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 3 ते 5 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 2 ते 3 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 4 ते 6 मिलीमीटर, जळगाव जिल्ह्यात 2 ते 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. एकूणच पावसाचं प्रमाण कमी आहे. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात प्रतिदिनी 2 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 4 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 3 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 3 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 2 मिलीमीटर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 3 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात प्रतिदिनी 3 ते 4 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 4 मिलीमीटर, अमरावती जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात 3 ते 5 मिलीमीटर प्रतिदिनी, वर्धा जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात 3 ते 8 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात 5 ते 8 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात 4 ते 9 मिलीमीटर, गोंदिया जिल्ह्यात 4 ते 7 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 5 ते 8 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिनी 6 ते 13 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 2 ते 3 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 4 ते 7 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 2 मिलीमीटर प्रतिदिनी, पुणे जिल्ह्यात 5 ते 6 मिलीमीटर, अहिल्यानगर जिल्ह्यात 2 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता आपण थोडक्यात कृषी सल्ल्याबद्दलची माहिती घेऊया. पावसात उघडीप असताना पिकातील तणे खुरपणी करून कोळपणी करून नष्ट करावीत. चांगली उघडीप असल्यासच तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करावं. बाजरी ज्वारी पिकास नत्रखताचा दुसरा हप्ता द्यावा. आता यानंतर आपण जी माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न. श्री बाळ चव्हाण, रेणापूर, लातूर यांना 10 एकर ऊस लागवड करायची आहे. त्यांनी तो निर्णय माझ्यावर ठेवला आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमधल्या पावसाचे जर आपण अंदाज घेतले, बऱ्याच ठिकाणी मला तो प्रश्न विचारला आहे, ते आताच उत्तर देऊन टाकतो की ऑगस्ट सप्टेंबरबद्दलच्या पावसाबद्दल जागतिक हवामान संघटनेनं पुन्हा सांगतायत, आताही सांगतायत की एल निनोचा प्रभाव वाढणार आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता कमी
कमी प्रमाण राहील. तसंच तिसरीच माहिती देत आहेत ते IMDचे देखील त्यांनी जो अंदाज दिला आहे ऑगस्ट सप्टेंबरचा, त्याच्यातही त्यांनी म्हटलं आहे की सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मला मात्र स्पष्टपणे असं दिसतं की मी जो अभ्यास केलेला आहे एकूण 84 तालुक्यांचा, त्या दुष्काळी तालुक्यांचा आणि 12 ते 13 जिल्हे त्याच्यात येतात, या भागामधला 30 वर्षाचा हवामानविषयक आकडेवारीचा अभ्यास मी केलेला आहे. मला असं दिसून आलं आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये साधारणपणे 8 ते 9 पाऊस होतात आणि ते जोराचे होतात. आणि ते जेव्हा जोराचे पाऊस होतात तेव्हा विहिरींना पाणी लागणं, बोरना पाणी येणं, हे सगळ्या क्रिया घडतात. आताही जर संपूर्ण हवामानाचा अभ्यास केला, IODबद्दल देखील मला विचारलं आहे, ते मी आता याच वेळेला सांगून टाकतो. IOD पॉझिटिव्ह होतो आहे, कारण हिंदी महासागराच्या पश्चिमी भागातलं तापमान वाढतं आहे. 28°C आता गेलं आहे. 29°-30°C झालं तर फारच उत्तम, हे चांगला सुपर पॉझिटिव्ह IOD होईल आणि मग तो एल निनोचा प्रभाव कमी करून टाकेल. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की एल निनोबद्दल देखील जे बोललं जातं आहे त्याची देखील मी बारकाईनं अभ्यास केलेला आहे. आणि पेरू हे जे ठिकाण आहे दक्षिण आफ्रिकेतलं, तिथं साधारणपणे समुद्राच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान साधारणपणे 20°C आहे आणि इक्वेडॉरजवळ ते 25°C आहे. जेव्हा 28°C पुढं तापमान जाईल तेव्हा मग एल निनो सुरू होईल आणि 28च्या पुढं इतका जाईल तर 1.5 अंशांनी गेला तर सुपर एल निनो वगैरे असं होईल. ती स्थिती आता नाही आहे. आणि तरीही ही जी काय माहिती सांगितली जाते त्याला अनुसरून ते मनात ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. त्याला कारण असं की आपण आपला जो आधार घेतलेला आहे तो भक्कम आहे. पुढं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील एखादे दुसरे खंड सोडले तर चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण त्या बाबी लक्षात घेऊन ऊस लागवड असेल, अगर इतर काही निर्णय असतील तर त्या दिशेनं आपण घ्यावेत. आता एकूणच परिस्थिती पाहिली तर हे झालं बऱ्याच भागामध्ये. आता मला सांगितलं आहे किंवा आताही पाऊस चांगला झालेला आहे. त्याच्यामध्ये नागपूर आहे, मोहोळ आहे, नंतर अमरावती आहे, या ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचं मला शेतकरी बांधवांनी कळवलं आहे. मात्र काही शेतकरी बांधवांनी असंही कळवलं आहे की कमी पाऊस आहे. पालम, परभणी, सोलापूर जिल्ह्यातील काही भाग, कर्जत तालुका, राहुरी तालुका, त्यानंतर संगमनेर तालुका, शेवगाव तालुका, नंतर चोपडा तालुक्यातला पूर्व भाग, नंदुरबार जिल्हा, धाराशिव, भोकरदन, तर पाऊस कमी आहे. तर पाऊस कधी वाढेल तो ऑगस्ट सप्टेंबरमध्येच आता आपल्याला अपेक्षित आहे. त्याला कारण असं की जो संपूर्ण पट्टा आहे दुष्काळी पट्टा, त्यातले मी आत्ता 84 तालुके सांगितले, 12-13 जिल्हे सांगितले. सगळ्या जिल्ह्यांची नाव घ्यायची असेल तर सांगतो. म्हणजे सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, पूर्णतः सोलापूर जिल्हा, पूर्णतः नगर जिल्हा, त्यानंतर धुळ्याचा पूर्व भाग, नंतर नाशिकचा पूर्व भाग, औरंगाबादचा काही भाग, त्यानंतर लातूरचा काही भाग, धाराशिवचा काही भाग, असे हे जिल्हे आहेत. आणि माझ्या मते ही ऑगस्ट सप्टेंबरमधले देखील एका खंड सोडला तर पाऊस होऊन जाईल आणि आपलं पाण्याचं काम बऱ्यापैकी होईल. असं मी नुकतीच माहिती सगळी सांगितली. प्रशांत महासागराची माहिती सांगितली, IODबद्दलची माहिती सांगितली, एल निनोबद्दलची माहिती सगळी सांगितली. आता त्यानुसारच मी तरी अपेक्षित करतो आहे. आपण पाहूया. पण तो पण धोका आपण डोक्यात ठेवला पाहिजे. अगदीच ते वगळूनही चालणार नाही, पण पाऊस होईल. आणि हे मी पहिल्यापासून सांगतो, हे कमी पावसाचं वर्ष आहे. काही भागात कमी पाऊस होणं शक्य आहे. आता उदाहरणार्थ आपण नंदुरबारचा भाग पाहिला, त्यानंतर हिंगोली पाहतो आहे, बीड पाहिलं, या ठिकाणी पाऊस थोडा कमी आहे. आता तिथेही देखील पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबरमधला येऊन ते रिकवर करेल असा अंदाज आहे. आता 5 ते 10 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाऊस? साधारणपणे एक पाणी आपण देतो ते 60 ते 70 मिलीमीटरचं साधारणपणे पाऊस पडल्याचं पाणी असतं. 10 मिलीमीटर म्हणजे एक हलकं पाणी असं गृहीत धरा. जुन्नर घाट भागात पाऊस उघडेल कधी? आता उघडलायच आहे, सगळीकडेच उघडतो आहे. परभणीमध्ये पाऊस कसा राहील वगैरे विचारले. परभणी ते सगळ्याच भागात आता ऑगस्ट सप्टेंबरचे पाऊस चांगले होतील असा माझा अंदाज आहे. अंदाज बरोबर असतात असं मला काही शेतकरी बांधवांनी कळवले. तर प्रफुल्ल चव्हाण, रुद्रापा करसुळे, बळीराम साळुंखे, अशोक वरे, सुरेखा डगे, धनराज हिरे, अशोक
जयवाळ, लक्ष्मण गोटमारे, बळीराम भोपळे, दीपक मांढरे, अशोक वरे, कैलास बागुल, रणजित धवन, भालचंद्र अहिरराव, प्रकाश धोटे, राजू शिंदे, शिळके, उत्तरेश्वर, दिनेश वळसे, विक्रम टोंपे, बाबासाहेब थोरे, रघुनाथ खैरनार, शिवाजी साबळे, विनोद इंगोले, अशोक वरे, जगन्नाथ जोशी, सदानंद गवई या सर्वांनी मला हे कळवले आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मला दिल्यात. त्यात गायक डांगे, प्रवीण पाटील, किरण माळी, अनन्या चव्हाण, किरण माळी, मंगेश पाटील, श्याम सोलनकर, दीपक मगर, रुपेश पावले, सुकुमार वानखेडे, विजय नरोडे, प्रकाश भिंगे, द्वारकादास भोचडा, श्रीनिवास गोविंदवार या सगळ्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात. आता धन्यवाद दिलेत. त्यात राहुल पाटील, उमेश कदम, दीपक गाडे, निलेश देशमुख, स्वाती जमदाडे, अभिषेक घाडगे, वीरेन तेंगसे, बाळू मुसळे, उद्धवराव मगर, कैलास बागुल, प्रफुल्ल चव्हाण, अशोक जयवाल, लक्ष्मण गोटमारे, बळीराम भोपळे, दगडू पाटील, सूरज निपाणीकर, राम बिचवार, यशवंत सोनवणे, नंतर बाबासाहेब थोरे आणि श्रीनिवास गोविंद या सगळ्यांनी मला धन्यवाद दिलेत. आता आपण याच्याबद्दलही माहिती घेऊया की काही शेतकरी बांधवांनी म्हणजे विलास पाटील यांनी 500 झाडं लावली. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि ते एक चांगलं काम आहे, ते गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मला देव माणसाची उपमा दिलेल्यामध्ये श्री गजेंद्र आंबेकर, अमोल पाटील, राम शिंदे, धनराज हिरे, रामदास चव्हाण, प्रल्हाद वाघ. तर शेतकऱ्यांचा कैवारी अशी उपमा दिल्यामध्ये दीपक चापके, शेतकऱ्यांचा पांडुरंग म्हणून उपमा दिलेले बापूराव शेप, बाबासाहेब चव्हाण, शेतीचे गुरु अशी उपमा दिलेले शिवाजी सूर्यवंशी, श्रीनिवास गोविंद, गुरु ऑफ रेन नॉलेज अशी उपमा देणारे लक्ष्मण नागरे, दीर्घायुष्य लाभो अशी मला माहिती हे देणारे सदानंद गवई, रणजित धवन, भालचंद्र अहिरराव, शेतकऱ्यांची काळजी घेणारे असं मला माझ्याबद्दल बोललेले राम बच्चेवार, गुरु माऊली अशी उपमा दिलेले प्रवीण पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटूया येत्या बुधवारी याच चॅनलमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.